डे टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। धनगर व धनगर हे भिन्न समुदाय असल्याचे सुप्रीम कोर्टाने निरीक्षण नोंदवले असताना देखील केवळ आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीअंतर्गत राज्य सरकारतर्फे धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास सदर घटनाबाह्य निर्णयाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा अंबरनाथ मध्ये आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळ अध्यक्ष राजाराम लोटे यांनी अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांना देण्यात आलेल्या निवेदनाअंतर्गत देण्यात आला आहे। अलीकडेच महाराष्ट्रातील धनगर समाजाने राज्य सरकारकडे एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबतची मागणी केली असून राज्य शासनाकडून त्याबाबतच्या हालचाली देखील सुरू असल्याचे लक्षात घेता राज्य सरकारच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात सदर घटनाबाह्य निर्णय झाल्यास संपूर्ण आदिवासी समाज एकवटत रस्त्यावर उतरून तीव्र जन आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळेस आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळाचे अध्यक्ष राजाराम लोटे यांनी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनाअंतर्गत देण्यात आला आहे। सदर प्रसंगी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळ अध्यक्ष राजाराम लोटे, महिला अध्यक्षा गुलाब जाधव, सचिव दीपमाला घिगे, संध्याताई जंगले, विलास सोपे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये याबाबत निवेदन देण्यात आल्याचे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळ अध्यक्ष राजाराम लोटे यांनी स्पष्ट केले। ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स। राजाराम कृष्णा लोटे, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे समाज विकास मंडळ अंबरनाथ यांचा मी अध्यक्ष आहे। आम्ही आज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे समाज मंडळ अंबरनाथ यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना आम्ही एक लेटर दिलेले आहे की जो धनगर समाज आहे तो आदिवासीमध्ये समाविष्ट होण्यासाठी उत्तेजित झालेला आहे। मागच्या वर्षी हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती, त्या विरोधात आमच्या मूळ आदिवासी समाजांनी त्यांच्या विरोधात दाखल केली होती, परंतु हायकोर्टाने निर्णय दिला आहे की धनगरांना आदिवासीमध्ये समाविष्ट करता येणार नाही। जो हायकोर्टाचा निर्णय असताना सुद्धा धनगर समाज हा जाणून बुजून हट्ट करून पुन्हा आदिवासीमध्ये येण्याचा प्रयत्न करतो। त्यांचे काही नेते मंडळी ते त्या धनगर समाजांना उत्तेजित करतात की आपल्याला एस टीमध्ये समावेश आपला व्हावा, म्हणून त्यांनी पुन्हा आंदोलन वगैरे सुरू केलेलं आहे। आता मुख्यमंत्री साहेबांबरोबर त्यांची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना आश्वासन दिले की तुम्हाला आम्ही जे मूळ आदिवासी आहेत त्यांना अ मध्ये आणि जे धनगर आहेत त्यांना आम्ही ब मध्ये समाविष्ट करून घेऊ, परंतु आम्हाला त्याविषयी सुद्धा आमचा विरोध आहे की धनगर समाजाला तुम्ही स्वतंत्र त्यांचा अधिकार असेल तो त्यांना द्या, परंतु त्यांना आमच्या आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करून नका घेऊ। साहेबांनी GR आता काढण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे सचिवाच्या मार्फत, तर आमचा विरोध आहे की ती GR काढू नये यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले आहे आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आदिवासीमध्ये धनगर समाजांचा समावेश करू नये, त्यांना स्वतंत्र त्यांचे जे काय अधिकार असतील त्यांना स्वतंत्र द्या, आम्हाला त्याच्याविषयी काय अडचण नाही आहे। प्रमुख मागणी आहे आमची की धनगरांना एस टीमध्ये आरक्षण नको द्यायला, कारण हायकोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला आहे आणि आता पुन्हा या राजकीय वातावरण धनगरांनी तापून पुन्हा ते एस टीमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांवरती दबाव टाकतायत आणि तो दबाव मुख्यमंत्र्यांनी घेऊ नये, आमच्या या अर्जाचा त्यांनी विचार करावा यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। मी संध्या गुरुदत्त जंगले, अंबरनाथ राघोजी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची सभासद आहे मंडळाची। आम्ही आज अंबरनाथ येथे तहसील कार्यालयामध्ये धनगरांच्या विरोधी निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि आमची एकच मागणी आहे की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला असताना सुद्धा शासनाने जो आमच्या विरुद्ध निर्णय घेतलाय तो आम्हाला मान्य नाही आहे। आणि दुसरी गोष्ट CMनी पण आम्हाला त्या काही लोकांना आश्वासन दिलेले ते चुकीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे, तर ते आम्हाला मान्य नाही आहे आणि आमचा जो अधिकार आहे तो आम्हाला तर मिळावाच। त्यांना जर आरक्षण द्यायचं आहे अबकडं असं आमच्यात ST आमच्या ट्राईबमध्ये जर ते हे करत असेल तर ते पण आम्हाला मान्य नाही आहे। आणि आणखी एक गोष्ट म्हणजे कसे धनगरांना आरक्षण द्या तुम्ही, आम्ही काय आम्हाला त्याच्याशी काही ऑब्जेक्शन नाही आहे,
पण आमच्या आदिवासींच्या याच्यामध्ये त्यांनी ते आरक्षण, आमचं आरक्षण न देता त्यांनी त्यांना स्वतंत्र 100% आरक्षण दिलं तरी चालेल, आमची त्याला काहीही हरकत नाही आहे. आणि जर आम्हाला एवढा सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने वरतून जर विरोध असताना सुद्धा जर हे त्या लोकांना विनाकारणचे आश्वासन देत आहेत, तर आमची मुलंसुद्धा, आमचे सगळा आदिवासी समाज आंदोलन करतोय त्याच्यासाठी. एक तर आमच्या मुलांना याच्यासाठी आम्ही जागा, जंगल, जमिनी जपून ठेवलेल्या आहेत, त्याच्यासाठी संघर्ष चालू आहेत. आणि त्याच्यामध्ये हे जर करत असतील तर आमचे मुलं रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आमचा अधिकार आम्ही सोडणार नाही आणि कोणालाही खोटी आश्वासन सरकारने देऊ नये हीच आमची विनंती. आणि आमच्या आदिवासींमध्ये कोणालाही समाविष्ट करू नये, त्यांना कोणाला समाविष्ट करायचं आहे त्यांना स्वतंत्र अधिकार द्यावा ही सरकारला आमची कळकळून विनंती आहे.